नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसांमध्ये गणपतीचा उत्सव चालू होणार आहे। त्यामुळे तुम्ही प्रत्येकजण आपापल्या गणपतीच्या डेकोरेशनच्या तयारीला लागलेला असाल। त्याचबरोबर गणपतीच्या मोदकाची पण प्लॅनिंग करत असाल, बरोबर की नाही? तर आज मी तुमच्यासाठी एक मोदकाची रेसिपी घेऊन आलोय। मोदक एकदम युनिक आहे आणि वेगळ्या प्रकारची आहे। तर हे बघत असाल माझ्या हाती ओरिओचं बिस्किट आहे, क्रीम बिस्किट। तर याच्यापासून मोदक कसं तयार करायचं हे मी आज दाखवणार आहे। जर तुम्ही पण अशाच एक वेगळ्या प्रकारचा मोदक बनवण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि इतरांबरोबर शेअर करायला विसरू नका। तर सगळ्यात आधी आपण पॅकेटमधून बिस्किट काढून घेऊया। आता एक पॅकेट मला हे 10 रुपयाला एक पडलेलं आहे। तर 4 बिस्किटचे पॅकेट मी वापरणार आहे। एका पॅकेटमध्ये 5 बिस्किट असतात, म्हणजे टोटल 20 बिस्किट मी यूज करतोय। पॅकेटमधून बिस्किट काढून झालेले आहेत। आता त्या बिस्किटमधून क्रीम वेगळं करून घेतोय। आता हे क्रीम मी थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे यूज करून ते मोदकाच्या फिलिंगसाठी यूज करणार आहे। तर त्यासाठी मी क्रीम वेगळं काढून घेतोय। हे क्रीम तर लहान पोरांना एवढं आवडतं ना, फक्त क्रीम खातात आणि बिस्किट काढून ठेवतात। हे बघा, आपले बिस्किट वेगळे झालेले आहेत आणि त्यामधलं क्रीम पण वेगळं करून घेतलेले आहे। आता हे सगळे बिस्किट आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया आणि एकदम बारीक पावडर करून घेऊया। हे बघा मंडळी, एकदम बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे। मिक्सरला लावत असताना 2-3दा असं चमच्याने हलवत पण राहा, त्यामुळे बिस्किटचे मोठे तुकडे त्यामध्ये राहणार नाहीत। आता ही बिस्किटची पावडर एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेऊयात। तुपाने मोदकाला चांगला टेस्ट पण येईल आणि कणिक मळताना हाताला चिटकणार नाही। आता यामध्ये बारीक कट केलेला बदाम, बारीक कट केलेला काजू आणि बारीक कट केलेले मनुके टाकून घेऊया। आता यामध्ये 2-2 चमचे करून दूध ॲड करून घेऊया आणि चांगलं कणिक मळून घेऊया। दूध जे आहे थोडंसं गरम दूध घेतलेलं आहे, त्यामुळे कणिक जे आहे एकदम मऊ असं कणिक मळलं जातं। हे बघा, मी एकदम दूध नाही घालत आहे, त्यामध्ये 2-2 चमचे करून घालतोय आणि चांगलं मिक्स करून कणिक मळून घेतोय। हे बघा, एकदम मऊदार असं कणिक मळून झालेलं आहे। हे कणिक मळण्यासाठी मी टोटल 10 ते 12 चमचे दूध वापरलेलं आहे। तुम्ही सुद्धा कणिक मळताना थोडं थोडं दूध टाकून जेवढं लागेल तेवढं कणिक मळून घ्या, म्हणजे एकदम मऊदार असं कणिक मळून रेडी होईल। आता आपण जे क्रीम बाजूला काढून ठेवलं होतं त्या क्रीमचं फिलिंग तयार करून घेऊयात। आता यामध्ये 1 चमचा बारीक कापलेला बदाम, 1 चमचा बारीक कापलेला काजू आणि 1 चमचा बारीक कापलेले मनुके आणि शेवटी 1 चमचा तूप, हे सगळं टाकून क्रीम बरोबर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, क्रीम आणि ड्रायफ्रूट्स चांगलं मिक्स करून एकजीव करून घेतलेलं आहे। आता सगळ्या गोष्टी रेडी झालेल्या आहेत। आता आपण मोदक करून घेऊया। त्यासाठी इथं मी एक साचा घेतलेला आहे मोदक करण्यासाठी। आता थोडंसं मोदकाचं कणिक घेतो आणि साच्यामध्ये टाकून बोटाने चारी बाजूनी चांगल्या प्रकारे लावून घेतो। हे बघा, अशा प्रकारे बोटाने चारी बाजूने लावून घ्यायचं आहे आणि सेंटरमध्ये थोडीशी जागा पण ठेवायची, म्हणजे होल करून घ्यायचा, जेणेकरून नंतरनं क्रीमचं जे सारण आपण करून ठेवलेलं आहे ते ॲड करता येईल। आता सेंटरमध्ये सोडलेल्या जागेमध्ये क्रीमचं सारण भरून घेऊया। हे बघा, सारण भरून झालेलं आहे। आता सारण भरण्यासाठी जो होल आपण सोडला होता तो होल आपण झाकून घेऊया। हे बघा, चांगल्या प्रकारे दाबून असं तो झाकून घ्यायचा आहे। मंडळी, आपला मोदक रेडी झालेला आहे। आता तो अलगदपणे साच्यामधून काढून घेऊयात। हा बघा, आपला मोदक एकदम भारी झालाय ना। हा झाला मोदक प्लेनवाला। अजून एक दुसरा व्हर्जन तुम्हाला मी दाखवतो। हा पण बनवायला एकदम सोपं आहे। मी इथं एकदम बारीक असे कापलेले बदामाचे तुकडे साच्यामध्ये असं वरती लावून घेतो आणि आता थोडंसं कणिक घ्यायचं आणि हातावरती असं थोडंसं त्याला पसरट करून घ्यायचं आणि बदामाच्या तुकड्यावरती असं ते लावून घ्यायचं। म्हणजे काय होईल, साचा जेव्हा आपण झाकून घेत असतो तेव्हा बदामाचे तुकडे इकडे तिकडे पसरणार नाहीत किंवा पडणार नाहीत। आता दुसऱ्या बाजूला पण अशाच प्रकारे कणिक लावून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूला कणिक लावून झाले की मग ते साचा बंद करून घ्यायचा आणि पुढची प्रोसेस जसं पहिल्या मोदकासाठी केली होती तीच सेम राहणार आहे। हा बघा, दुसरा मोदक पण आपला रेडी झालेला आहे। अशाच प्रकारे सारे मोदक आपण तयार करून घेऊयात।
हे बघा सगळे मोदक तयार करून झालेले आहेत. ऑलमोस्ट 11 ते 12 मोदक यामध्ये तयार झालेले आहेत. म्हणजे 20 बिस्किटमध्ये एवढे मोदक तयार करून झालेले आहेत. आता एक मोदक तुम्हाला तोडून पण दाखवतो म्हणजे तुम्हालाही समजेल किती मऊ आणि चांगले झालेले आहेत. हा बघा सेंटरमध्ये क्रीम आहे, बाहेरून बिस्किटचा लेयर आहे. तर बघितलं ना मंडळी, बिस्किटपासून मोदक बनवणं किती सोपं आहे. या वेळेला तुम्ही पण तुमच्या घरी बिस्किटपासून मोदक बनवा आणि गणपतीला खाऊ घाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.